बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरास प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात विशेष कायदा करावा। देशातील काही राज्यांनी अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदे केले आहेत। महाराष्ट्र राज्यात धर्मांतर विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे। बळजबरी, फसवणूक आणि आमिष दाखवून धर्मांतर घडून आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे। ही समाधानाची आणि आनंदाची बाब असून त्याबद्दल मी राज्य शासनाचे अभिनंदन करतो। फसवणूक, प्रलोभन, बळजबरीने होणाऱ्या धर्मांतरास प्रतिबंध घालण्यासाठी महाराष्ट्र राज्यात विशेष कायदा करावा अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येत होती। अध्यक्ष महोदय, देशातील काही राज्यांनी अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी विशेष कायदे केले आहेत। उदाहरणार्थ उत्तर प्रदेश प्रोहिबिशन ऑफ अनलॉफुल कन्व्हर्जन ऑफ रिलिजन ॲक्ट 2020 अंतर्गत फसवणूक, प्रलोभन किंवा बळजबरीने धर्मांतर केल्यास कठोर शिक्षेची तरतूद त्यात करण्यात आली आहे।